झपूर्झा हे इंग्रजी साहित्यावरचं एक पुस्तक आहे. खरं म्हणजे झपूर्झा लिहिण्याची कल्पना खूप पूर्वीची आहे आणि ज्यावेळी मला ते लिहावंसं वाटलं त्यावेळी लोकसत्तेमध्ये दर रविवारी माझा एक कॉलम यायचा आणि त्यावेळेला शब्दांची मर्यादा असायची. म्हणजे 1000 ते 1200 शब्द फक्त त्यावेळी लिहू शकायचो आणि शेक्सपियरपासून ते अनेक लोकांवर मी त्यावेळी लिहिलं. पण 6 महिन्यानंतर ती मालिका झाल्यानंतर मला त्यावेळी खूप बाहेर परदेशी फिरावं लागायचं आणि त्यामुळे ते मला लिहिणं, ती मालिका पूर्ण करणं त्यावेळी काही जमलं नाही. आणि त्यावेळी मग मी असं ठरवलं की ते लेख आपण एक्सपॅन्ड करून कधीतरी पुस्तक काढायचं. 32 वर्षापैकी 23 वर्ष मी CEO म्हणून काम केल्यानंतर ते सोडलं आणि मग मी जेव्हा लेखक म्हणून या क्षेत्रात उतरायचं ठरवलं तेव्हा केव्हा तरी इंग्रजी साहित्यावर आपण लिहायचं हे माझ्या डोक्यात घोळत होतंच आणि ते यावर्षी मात्र साध्य झालं. खरं तर मागच्या वर्षी जून 2013 मध्ये हे पुस्तक लिहायचं असं अच्युत गोडबोलेंनी ठरवलं. त्यांच्या मनात आणि मुसाफिर या 2 पुस्तकांना मी थोडीफार मदत केली होती. झपूर्झामध्ये पण ती मदत तेवढ्याच पातळीवर राहील असं मला वाटलं होतं. आणि पुस्तक सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की 12 लेखातच जवळजवळ 700-800 पानं होत आहेत. त्यामुळे दुसरा भाग काढावा असं जून 2014 मध्ये ठरलं. इंग्रजी साहित्यामध्ये इतके दिग्गज लेखक होऊन गेले आणि त्या सगळ्यांची आयुष्य एवढी भन्नाट होती आणि त्या सगळ्यांचे अनुभव जे होते ते विक्षिप्त आणि विचित्र होते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामधले अनुभव किंवा 1929 आणि 30 सालची महामंदी आणि इतर अनेक घटना यांनी एक त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली होती आणि त्याच्यामुळे अनेकांनी आयुष्याचा अर्थ शोधायला सुरुवात केलेली होती. आणि याच्या बॅकग्राऊंडवरती, याच्या पार्श्वभूमीवरती सगळे साहित्य निर्माण झालेलं आपल्याला आढळेल. म्हणजे कामू, सार्त्र, काफ्का किंवा थिएटर ऑफ द ॲब्सर्डमधले युजीन इयोनेस्को किंवा सॅम्युअल बेकेट किंवा इतर अनेक माणसं हे आपल्याला सातत्याने आयुष्याशी आपल्याला झगडताना, आयुष्याचा अर्थ लावताना आपल्याला त्यातून साहित्य निर्माण होत आहे आणि त्यामुळे ते रिच होत चाललेलं आहे, त्यामुळे अतिशय समृद्ध होत चाललेलं आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि एकंदरीत असं वाटलं की इंग्रजी साहित्याचा हा जो सगळा खजिना आहे तो मराठी वाचकांसमोर आपण खुला करावा. त्यांचे आयुष्य किती भन्नाट होती, किती विचित्र विक्षिप्त होती, त्याच्यामध्ये कसे चढ उतार आले हे पण आपण मराठी वाचकांसमोर आणावं. आणि म्हणून झपूर्झा लिहायचं मी ठरवलं. तेव्हा मी लेखकांची यादी तयार केली आणि ती यादी एवढी मोठी झाली की पहिल्यांदा मी एक झपूर्झाचा एक पहिला व्हॉल्यूम हा तयार केला आणि तो तयार करताना सुद्धा मला अनेक लोकांची मदत झाली. मग त्यात अगदी महत्त्वाची जर का नावं घ्यायची झाली तर नीलांबरी जोशी हिने मला त्यात खूप मदत केली. आणि झपूर्झाचा पहिला जो काही एक व्हॉल्यूम आहे त्याचीच 420 पानं झाल्यानंतर लक्षात आलं की कित्येक राहिलेली आहेत आणि त्यामुळे मग झपूर्झा 2 हे लिहायचं ठरवलं. आणि त्यावेळी नीलांबरी जोशी हिच्याबरोबर मी लिहायचं ठरवलं कारण तिला या इंग्लिश वाङ्मयामध्ये खूपच गोडी होती आणि खूप खोली पण होती आणि आम्हाला हे लिहिताना खूप मजा आली. अच्युत गोडबोलेंना मी खरं तर गुरु मानते. म्हणजे गुरु बरोबर लिहायचं याचं दडपण होतं. माझ्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या जॉबमुळे कामाचंही दडपण होतं. पण साहित्याची मला खूप आवड होती, त्याच्यामुळे मी या प्रस्तावाला होकार दिला. पुस्तक वेळेत पूर्ण करायचं आणि त्याचा दर्जा टिकवायचा अशी 2 आव्हानं होती. झपूर्झा हे नाव या पुस्तकाला देण्याच्या मागचा उद्देश केशवसुतांची 1893 साली लिहिलेली कविता असा होता. हे पुस्तक वाचून वाचकांना काय मिळेल असं जर का कोणी विचारलं तर मला वाटतं अनेक गोष्टी मिळतील. पहिली गोष्ट म्हणजे एक इंग्रजी साहित्याच्याविषयी आपण जे फक्त ऐकून होतो त्याची एक रंजक, एक सुसूत्रपणे मांडलेली एक गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष त्या माणसांची चरित्र वाचताना मीच एवढं हरपून गेलो होतो की ती चरित्र वाचताना तीच एक मोठी गोष्ट आहे असं वाटेल. म्हणजे काफ्काचं जर का चरित्र वाचलं किंवा डोस्टोव्स्कीचं चरित्र वाचलं की त्याने कशा परिस्थितीत लेख लिहिले किंवा बाल्झॅक वाचला किंवा चेको वाचला किंवा टॉल्स्टॉय वाचला किंवा शेक्सपियर वाचला तर इतकी गंमत वाटते. मग शेक्सपियर एकेकाळी त्या नाटकाच्या बाहेर फक्त घोडे सांभाळणारा माणूस नंतर जगातला मोठा नाटककार होतो. पण मुख्य म्हणजे मला असं वाटतं की यातून एक मराठी वाचकाला पाश्चिमात्य साहित्याचे, फक्त इंग्रजी नाही त्यात रशियन्स आहेत, ते फ्रेंच आहे, पाश्चिमात्य साहित्याची ओळख व्हावी, आणखी त्यातनं वाचावंसं वाटावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कित्येकाला लिहावंसं वाटावं हा त्याचा उद्देश आहे. आणि तो उद्देश थोड्या जरी प्रमाणात साध्य झाला तरीसुद्धा हे गेली वर्ष 1.5 वर्ष आम्ही जे मजेत लिहिताना आम्हाला मजा आली ती वाचकांपर्यंत सुद्धा ती पोचली असं मला वाटेल. हे पुस्तक काढताना मनोविकास प्रकाशनाने मात्र अतिशय श्रम घेतले. म्हणजे मला हे मुद्दामून आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यातलं इतकं सुंदर प्रोडक्शन त्या पुस्तकाचं केलेलं आहे, सगळ्या टीमनी केलेलं आहे. म्हणजे मुखपृष्ठापासून ते आतली सजावट, आतलं जुळवणी
आणि संपूर्ण पुस्तकाची जी रचना आहे त्यामध्ये प्रत्यक्ष पाटकरांनी म्हणजे दोघांनी आणि संपूर्ण मनोविकासच्या टीमनी इतके श्रम घेतले, मी ते सगळं बघत होतो की हे पुस्तक अतिशय संग्रहित ठेवावं आणि बघत राहावं. इतकं विलक्षण सुंदर झालेलं माझ्या मते तरी वाचकांना असं तसंच वाटेल अशी मी आशा करतो.